ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे पक्षाचे 6 खासदार हे दिल्लीमध्ये आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे। तर अध्यक्षांची भेट घेण्याची ते शक्यता आहे। उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांची ते भेट घेऊ शकतात अशी ही माहिती आहे। एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झालेत असंही कळतंय, त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला दिसतोय। आधी खासदार रवाना झाले आणि आता एकनाथ शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झाल्याचं कळतंय आणि ते आता लोकसभा अध्यक्षांची एक खासदार भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर या चर्चांना आता जोर आलेला असतानाच एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं, त्यासोबतच हे खासदार दिल्लीत असणं याकडे एक मोठं महत्त्व मानलं जातंय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला आता मोठा धक्का बसणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ऑपरेशन टायगर संदर्भातली चर्चा ऐकायला मिळालेली होती। त्यातच आता खासदारांचं दिल्लीला जाणं, एकूण 6 खासदार हे सध्या दिल्लीमध्ये आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यानुसार एकनाथ शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत असंही कळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडणार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण उद्याचे खासदार दिल्लीला लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झालेत असं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे नेमक्या घडामोडी काय घडतायत पडद्यामागे पाहणं महत्त्वाचं असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार हे आता दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत। उद्या लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। कालच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हे म्हटलेलं होतं की 19 तारखेपर्यंत आपण वाट पहा। एका नेत्यांनी तर थेट आकडाच सांगितला होता, किती खासदार किती आमदार हे आमच्याकडे येतील या संदर्भातला। आणि आता हे 6 खासदार दिल्लीमध्ये असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यातच एकनाथ शिंदेंचं दिल्लीला जाणं, त्यामुळे घडामोडींनी वेग घेतलेला पाहायला मिळतोय। याकडची अत्यंत मोठी अपडेट म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसांमध्ये फक्त चर्चा होत होत्या, बातम्या येत होत्या आणि त्यावर नेत्यांची मतमतांतर बघायला मिळत होती। मात्र आता प्रत्यक्ष खासदारच दिल्लीला पोहोचलेत आणि असंही कळतंय की उद्या ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांची भेट ते घेऊ शकतात आणि ते भेट घेऊन मग नेमकं काय सांगणार आहेत ते